आय काय रे? अगं सगळ्यांनी फराळ बनवायला चालू केलाय, आपण का करायचं? अरे फराळ करायचा म्हणजे सगळा तेलाचाच खेळ आहे. ती काय पाण्यात तळायचं आहे वे? आप्पांचा पगार आला होता, ते तुमचे कापड ते सगळे आपण घेऊन आलो. मग आता कुणाकडनं तर उसनं घेतो म्हणले, ती पैसे मिळाले का नाही आपण लगेच कर. हा आता ती सावकारी नाही का, तिने जरा बोलवले घरातलं काम करा म्हणून. मग बघू की काय मिळतंय का. हा मी जाऊन येते, तुम्ही घरातच बसा. हा होय आहे, मी बसतो घरात. हां जाऊन येऊ का मग मी? हिला सुचवल सांगे काय. अहो ताई, ते तुम्ही कामाला ये म्हटला होता ना? अगं साफसफाई करायची आहे, मला एकटीला होतंय वे. तेवढं जरा मला करू लाग. 30 रुपये देते तुला. 30 रुपये लागते की करू. काय काय करायचं सांग. चल ना चल. हा इकडे ठेव. झाले वाटते बाय सगळे कामाची. आता तिला 4 लाडू आणि साडी बी काय पडूनच आहे घरात. देते तिला घालत. ते पैसे काय नंतर देता येतील. वंदे हे बघ, ह्याच्यात 4 काळ्याचे लाडू आहे आणि हे साडी आहे. हे घाल आणि पैसे देते नंतर तुला. काय द चालते. येऊ का? हा ये. अगं हे संगे आय बाहेर गेल्या, तू कुठे चालल्यास? अरे दादा, त्या पाटील मावशीनं करंज्या लाटायला बोलवलंय, तू बी चल की. होय काय? चालते, मी बी येतो तुझ्या संग. म्हणजे आपण दोघं करू लागू, म्हणजे थोडं तरी कानून देतील की त्यांनी आपल्यासनी. संगे त्या पाटील मावशीनं मला चकल्या पाडायला बोलवले. तू इथं लाट, मी तिकडे जातो. वय दादा, तुझा तिकडं मी तर लाटते. अगं एवढं भरून जातो की. दादा बघ, त्या पाटील मावशीनं एवढ्या करंज्या दिल्या ती. अगं संगे तुझीच वाट बघत होतो. बघ मला बघ किती चकल्या दिल्या ती. मी डबा घेऊनच बसलोय. या डब्यात भरूया काय संगे? होय संगे, आपलं घर एवढं चांगलं सजवलेलं आहे, बाहेर लाइटिंग बी लावल्या आणि आज डब्यात एवढं खायला बी भरलेलं आहे. आज असं आपण लय श्रीमंत झालं असं वाटत नाही तुला? अरे दाद्या, एवढं सगळं भेटल्यावर कुणाला बी श्रीमंत असल्यासारखं वाटेलच की. आय आली का बघ.